पुण्यातल्या पर्वतीमध्ये एक घृणास्पद घटना घडते। एक नराधम आजोबाने स्वतःच्याच नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल संध्याकाळी 9:30 वाजता घडली। मी सध्या त्याच भागात आहे आणि आपण जर पाहिलं हे तेच घर आहे, अतिशय छोटी ही वस्ती आहे आणि या घराचं आता आपण सगळी परिस्थिती बघितली तर हे घर सध्या बंद आहे। रात्री संध्याकाळची सगळी परिस्थिती बघता पोलिसांनी हे सगळं घरातले जे लोक आहेत त्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवलेलं आहे आणि जे स्वतः जो आरोपी आहे त्याला देखील अटक करण्यात आली। अतिशय छोटासा हा संपूर्ण भाग आहे। काही स्थानिक नागरिक आहेत काकी, काय नेमकं झालं होतं? तुम्ही कुठे होतात यावेळेला? कामावरून आले होते त्यावेळेस इथं गर्दी झाली होती। त्या मुलीला बाहेर काढण्यात आलं होतं आणि मी पाहिलं होतं डोळ्यांनी ते सगळं। तेवढंच पाहून नंतर मी परत घरामध्ये गेले। नंतर पोलीस आल्यानंतर खूपच दंगा झाला इथं, एवढंच पाहिलं। तो जे म्हातारा आहे त्याला कधी बघितलं होतं का? नाही, मी त्याला पाहण्यात आलंच नाही, कारण मी सकाळी जाते संध्याकाळी येते, त्यामुळे त्या संपर्कात मी नसतेच। पण ते रात्री बघण्यात आलं, ते तसं झाल्यानंतर मामींनी बघितलं, तिला बाहेर काढली। मग ती पोटमाळ्यावरती लपवली होती तिला, मामींनी तशीच बाहेर काढली तिला। तिच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते। त्या अवस्थेत तिला काढल्यानंतर मामींनी मग ती बाहेर काढल्यानंतर आम्ही तिथं कडी लावून टाकली आणि पोलिसांना कॉल केला। 1 तासाभरात पोलीस इथं सगळे आले, त्याला बाहेर नेला। मग इथून डायरेक्ट मोर्चाच निघाला त्याच्या पाठीमागे, त्याला काय करण्यात आलं नाही। म्हणजे असं झालीच गडबड जोरदार। हे एवढंच बघण्यात मी बघितलं होतं, 1-2 तास तोच खेळ चालला होता इथं। सगळी घटना तू कुठे होतीस? आता या सगळ्या भागात तू राहतेस, तेव्हा जेव्हा घडली घटना तेव्हा तू काही बघितलं होतं? आम्ही फक्त स्वारगेटला गेलो होतो तेवढंच माहिती, इथं काही बघितलं नव्हतं जास्त। बट जे झालं ते कळलं, त्यामुळे वाईट वाटलं, त्यामुळे आम्ही सगळे तिकडे गेलो। कारण की आत्ताची जी परिस्थिती आहे त्याला हे करून की आत्ता नसरापूरमध्ये जी परिस्थिती झाली, जी घटना झाली, त्याच्यात ती परत हे व्हायला नव्हतं पाहिजे। आणि त्यामुळे स्वतःच्या आजोबांनी केलं की जरा वेगळं वाटतं। आणि आत्ताची लोक नाही विश्वास ठेवू शकत कोणावरतीच, त्याच्यामुळे जरा भीती वाटते। मग हा प्रश्न पडतो की मुलींनी बाहेर पडावं की नाही? बरोबर आहे ना, आम्ही कॉलेजला जातो, आम्ही कामाला जातो, मग बाहेर पडायचं का नाही नक्की आम्ही? मग तुम्ही काहीतरी न्यायालयाने काहीतरी निर्णय घेतला ते आम्हाला पण जरा काहीतरी वाटेल ना की आम्ही सेफ आहोत, कुठेतरी आम्ही सेफ आहोत ना। जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा तू थेट पोलीस स्टेशनला गेली। आता त्या म्हाताऱ्याला तर अटक झाली, काय अशी मागणी? आता तू जसं म्हणतेस की आम्हाला सेफ वाटायला पाहिजे, सगळीकडे आता सगळी घटना तुला माहिती असेल, नसरापूरची घटना, काय मागणी? आता जे इथे जे झाली गोष्ट, तिथं तो आजोबाच होता, त्यामुळे तिची आई काय म्हणणार की माझे वडील आहेत, ती माघार घेतलं, मग आम्ही काय करायचं? उद्या येऊन उठसूट कोणी पण काहीही बोलेल, उद्या या रस्त्यावरनं कोणत्याही पोरांनी छेड काढली, आम्ही शांत बसणार थोडी नाही। तो काय म्हणणार, पर्वतीतलीच पोरगी आहे, असंच होणार ना। एकतर एरिया खराब आहे, त्यामुळे ह्या गोष्टीमुळे अजून एरिया खराब झाला, ती गोष्ट नको होती। पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे, नाही केली तर मग अजून ते गोष्टी होतच राहणार। नसरापुरात झाली, 3 दिवसात इथं परत झाली, उद्या मुंबईला होईल, उद्या ठाण्याला होईल, आपण हेच करत बसणार आहे का? आपण बघू शकतो की पर्वतीतले हे स्थानिक आहेत ज्यांनी हा रोष व्यक्त केलाय, कारण स्वतःच्याच आजोबांनी नातीवर असे जर अतिप्रसंग आणि लैंगिक अत्याचाराचे खेळ केले तर नेमक्या मुली महाराष्ट्रात, पुण्यात सुरक्षित आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।